आपली काय प्रतिक्रिया आहे? आपण नांदेडचे नागरिक म्हणून आपल्याला खरंच अभिमान असला पाहिजे. गोदावरी नदी सारखी एक पवित्र नदी आपल्या शहराच्या बिचोबीच या ठिकाणाहून वाहते आणि अनेक दिवसापासनं गोदावरी नदीमध्ये जवळपास 17-18 नाले ड्रेनेजचे डायरेक्टली गोदावरीत सोडले जात होते. त्या अनुषंगाने जे काही गोदावरी नदी प्रदूषण या ठिकाणी झालेली आहे, आपण आताही पाहतोय. गोदावरी नदीकडे जर पाहायचं असेल तर गोदावरी नदी दिसतच नाही, ते एखादी ड्रेनेजचा नाला अशी अवस्था आपल्या गोदावरी मातेची झालेली आहे. त्या अनुषंगाने मी विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला होता आणि मी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा एक सेवक म्हणून मी या विषयाकडे गांभीर्यानं हा विषय मी घेतलेला आहे. त्या अनुषंगाने मी महापालिकेची बैठक काही दिवसाखाली घेतलेली आहे आणि आज स्वतः पाहणीसाठी मी या भागात आलो आहे की आपण किती नाले आतापर्यंत बंद केले आणि किती नाल्यांचं पाणी डायरेक्टली गोदावरी नदीमध्ये जात आहे हे प्रत्यक्षात आज पाहणी करतोय. तर काही ठिकाणचे नाले बंद झालेले आहेत, काही ठिकाणचे नाले आता उर्वरित राहिलेले आहेत. तर पुढच्या काळामध्ये आमचं एकच ध्येय या ठिकाणी आहे की शहरातला कुठलाही ड्रेनेजचा नाला डायरेक्टली गोदावरी नदीमध्ये न सोडता त्याला मलनी शुद्धीकरणामध्ये नेऊन त्याचं शुद्धीकरण करून ते पाणी सोडलं जाईल अशा पद्धतीचं जे काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रिया आपल्याला पुढच्या काळामध्ये करायच्या आहेत. परंतु एक उद्देश पक्का आहे की जे काही ड्रेनेजची नाले गोदावरी नदीमध्ये या ठिकाणी सोडले जात होते ते 100% हे बंद झाले पाहिजे, हे आमचा संकल्पना आहे आणि ते आम्ही पुढच्या काळामध्ये निश्चित करून दाखवू आणि गोदावरी नदीला प्रदूषण मुक्त करू असा आम्ही संकल्प केलेला आहे. यासाठी आम्ही पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आम्ही काम केल्याशिवाय राहणार नाही. आता आपण शहरामध्ये बघितलं असेल की काही दिवसावरती आता पावसाळा येऊन ठेपलेला आहे. आता ड्रेनेजचे काम चालू आहेत, नाले सफाईचे काम चालू आहेत. त्याही संदर्भात आज मी पाहणी केलेली आहे, जेणेकरून बरसातीमध्ये जे काही पाऊस पडतो ते पाऊस शहरामध्ये साचता कामा नाही. ज्या ज्या ठिकाणी पाणी साचते ते पाणी डायरेक्टली निघून गेलं पाहिजे अशा पद्धतीची बैठक मी काही दिवसापूर्वी महापालिकेची घेतली आणि त्या अनुषंगाने आज मी पाहणीला सुद्धा इकडे आलेलो आहे आणि चांगलं काम या मतदारसंघामध्ये आपल्याला करायचं आहे असा संकल्प आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. निश्चित जनतेसाठी काम चांगलं झालं पाहिजे हे उद्देश आमचा या ठिकाणी आहे. या कामासाठी काही अडथळे निर्माण होत आहेत, त्या अडथळे निर्माण करणाऱ्यांना आपण काय सांगू इच्छिता? या कामासाठी कोणीही अडथळा निर्माण केला तरी हे काम थांबणार नाही, हाच त्यांना माझा सवाल आहे. कारण तर गोदावरी नदी हे आपला मूळ उद्देश आहे की गोदावरी नदी शुद्धीकरण झालं पाहिजे, यासाठी आम्ही काम करतो. यामध्ये कोणीही अडथळा आणला तरी त्याच्यावर मात करून आम्ही ते काम करू, एवढाच शब्द मी या ठिकाणी देतो.